अशी गरमागरम वाफाळलेली तोंडाला चव आणणारी ही ब्राह्मणी पतीने केली चिंचगुळाची आमटी. असं म्हणलं की सगळ्यांच्या तोंडाला अगदी पाणी सुटतं ना. बाहेर मस्तपैकी पावसाचं वातावरण झालंय आणि गरमागरम भातासोबत ही चिंचगुळाची आमटी. चला आज बनवूयात मस्तपैकी ही आमटी. त्यासाठी इथं बघा एका भांड्यामध्ये ना मी 1 वाटी इतकी ही तुरीची डाळ घेतलेली आहे. आता 3 ते 4 लोकांसाठी रेसिपी बनवते, त्यामुळे मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे. तर तुम्ही थोडे जास्त घेणार असाल तुम्ही जास्त पण डाळ घेऊ शकता. आता ही जी डाळ असते ना, बऱ्याच वेळा आपण जेव्हा नेहमीची आमटी बनवतो, तेव्हा आपण मिक्स डाळी किंवा मग मूग डाळ वगैरे घेतो. पण ही चिंच गुळाची जी आमटी असते ना, ह्यासाठी स्पेशली तूर डाळीचीच डाळ वापरावी लागते. ज्यामुळे चव आहे ना, ती खूप छान येते. आता माझ्या घरी नेहमी मिक्स डाळीची आमटी वगैरे बनवते. तर तुम्ही कोणत्या डाळीची आमटी किंवा तुम्हाला कोणती आमटी जास्त आवडते, ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. डाळ असू दे, कडधान्य, तांदूळ आपण नेहमी 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायला हवेत. कारण त्याच्यावरती बऱ्याच प्रमाणात औषधं किंवा केमिकल्स लावलेली असतात, तर ते पूर्णपणे निघून जायला हवेत. त्यामुळे 2 किंवा 3 पाण्यानं स्वच्छ डाळ धुवून घेतली. आणि डाळीच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालायचं. आता 1 वाटी डाळ असेल तर आपण 1.5 किंवा पावणे 2 वाटी इतकं पाणी घालू शकतो. आता ही जी डाळ आहे ना छानपैकी शिजावी किंवा रंग छान यावा म्हणून थोडंसं हळद घातली. कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आणि त्यामध्ये हा डाळीचा डबा लावून घ्यायचा. मध्यम गॅस आचेवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तुम्ही डाळ आणि तांदूळ म्हणजे भात एकाच वेळी लावू शकता. जेणेकरून वेळ आणि गॅस दोन्हीचीही बचत होऊ शकते. तर 3 शिट्ट्या झाल्यानंतर बघा मी कुकर थंड करून घेतला आणि झाकण जे आहे ते काढून घेतलं. तुम्ही बघू शकता की डाळ जी आहे ना ती अगदी मस्तपैकी परफेक्ट अशी शिजलेली पण आहे. डबा छान थंड झालेला आहे. तो आता एका बाजूला काढून घेऊयात. आता जेव्हा केव्हा आपण आमटी करतो तेव्हा रवीनं किंवा अशा पद्धतीनं विस्करनं ही डाळ चांगली घोटून घ्यायची. त्यामुळं काय होतं तिला छान असा एकसंधपणा येतो आणि आमटी ना मस्तपैकी दाटसर पण बनते. तर त्यामुळे मी नेहमी ना अशी डाळ घोटून घेते. आता बऱ्याचदा माझी आजी म्हणते, की रवीने डाळ घोटली की चव छान येते. कारण जुन्या लोकांचं असं असतं, की त्यांच्या वस्तूंनी पण केलं की त्याला छान चव येते. तुम्ही कोणत्याही ह्यानं करू शकता. डाळ चांगली घोटून घेतली. आता एक मोठी बघा कढई ठेवली. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलं. त्यामध्ये 1 चमचा जिरे घातले, 1 हिरवी मिरची उभी चिरून घातली होती. त्यानंतर 1 चमचा इतके मोहरी घातले. त्यानंतर 4 ते 5 मेथीचे दाणे घातले. 5 ते 6 लसूण पाकळ्या थोड्याशा ओबड-दोबड ठेचून घेतलेल्या त्या घातल्या. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातली आणि सगळं बघा तेलावरती 2 मिनिटं गॅस मध्यम करून परतवून घ्यायचं. जो लसूण आहे ना, तो छानपैकी असा तांबूस रंगावरती यायला हवा. त्यामध्ये पाव चमचा हिंग घातला आणि 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातला. आता हा टोमॅटो पण ना तेलावरती चांगलासा परतवून घ्यायचा. बऱ्याच वेळा मी जेव्हा माझ्या पद्धतीनं आमटी करते ना, तेव्हा डाळ शिजताना त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे घालते. ती पण पद्धत चालू शकते किंवा तुम्ही असा पण टोमॅटो वापरू शकता. टोमॅटो चांगला मस्त मऊ झाला. यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला घालायचा आणि हे सगळं बघा पुन्हा तेलावरती परतवून घ्यायचं. गोडा मसाल्यामुळं काय होतं चव खूप छान येते. तुमच्याकडे गोडा मसाला नसेल, तुम्ही ते गरम मसाला मग वापरू शकता. आता हे 2 मिनिटं बघा सगळं चांगलं परतवून घेतलं. जेव्हा तेलावरती अशी फोडणी घालते ना, तेव्हा खमंग असा घरभर वास पसरला ना, की अगदी पोट भरून किंवा कडकडून मला तर भूक लागते. आता ह्यामध्ये आपण घोटून घेतलेली डाळ घालायची. आता हे सगळं मिक्स करून घेऊयात. डाळ फार घट्ट होती, त्यामुळे मी डाळीच्याच भांड्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घातलं आणि ते ॲड केलं. आता आमटी कशी घट्ट किंवा कशी पातळ हवी ह्यावरती तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता मला जी आमटी आहे ना, ती फार पातळही आवडत नाही आणि अगदी घट्टही नाही आवडत. थोडीशी मध्यम आमटी आवडते, जी प्यायलाही चांगली वाटते आणि भाताबरोबर मस्तपैकी खायला मस्त वाटते. तर त्यामुळे मी मध्यम डाळ ठेवते. हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं. आता माझ्या घरची एक गोष्ट तुम्हाला सांगते, की आई जेव्हा पावसाळ्यात विचारायची, की "आज काय करू?" किंवा "काय प्यायला बनवू?" तर यावेळी चिंच गुळाची आमटी बनव. भातासोबत काय बनवू? चिंच गुळाची आमटी. ती काहीही विचारली, की आम्ही चिंच गुळाची आमटी असं एकाच आवाजामध्ये ओरडायचो. कारण आम्हाला ती खूप आवडायची आणि चव भन्नाट लागते. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ही ब्राह्मणी पद्धतीने केली किंवा माझ्या पद्धतीने केली ही चिंच गुळाची आमटी एकदा जरूर ट्राय करून बघा. चवीनुसार मीठ घातलं आणि छानपैकी सगळं मिक्स करून घेतलं. आता गॅस आहे ना थोडासा बारीक करून घ्यायचा आणि मस्तपैकी मध्यम गॅसच्या आचेवरती आपल्याला 4 ते 5 मिनिटं चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला एक गंमत सांगते, की आजी आणि आत्या म्हणायची, की जेवढ्या जास्त आमटीला किंवा वरणाला उकळी आहे ना, तेवढी ती चव खूप छान येते. कारण डाळीचा अर्क मस्त लागतो. तर मस्तपैकी छान अशा दणकून उकळ्या काढून घेतल्या. मस्तपैकी सुगंध सुटलेला आहे आणि असं वाटतं ना, की पटकन गरम-गरम भात आणि ही मस्तपैकी चिंच गुळाची आमटी घ्यावी. पण अजून ह्यातमध्ये मी चिंच किंवा गूळ काहीही घातलेलं नाही आहे. पहिला पूर्ण ही आमटी करून घेतली. आता गॅस थोडासा बारीक करून घ्यायचा आणि ह्यामध्ये ना चिंचेचा कोळ घालून घ्यायचा. आता एवढ्या आमटीसाठी ना मी थोडीशी चिंच घेतली होती, ती पाण्यामध्ये भिजत ठेवली आणि त्याचा छानपैकी अर्क किंवा कोळ काढून घेतला आणि तो घातला. टोमॅटो आणि चिंच दोन्हीही आंबट घटक आहेत, त्यामुळे चव बॅलन्स व्हावी म्हणून मी गूळ घातला. आता नेहमीच्या आमटीपेक्षा थोडासा गूळ जास्त घालायचा.
त्यामुळे ही आमटी ना आंबट, तिखट, गोड अशी मस्त लागते. मी तुम्हाला सांगते, अशी गरम-गरम आमटी उकळली ना, मस्तपैकी प्लेटीमध्ये किंवा वाटीमध्ये घ्यायची आणि छान अशी पीत मी गॅलरीमध्ये उभारत राहायचे. कारण मस्त गार वारा आणि ही गरम-गरम अशी वाफाळलेली चिंचगुळाची आमटी, अप्रतिम असा हा बेत व्हायचा. तर तुम्ही पण नक्की ह्या पावसाळ्यामध्ये चिंचगुळाची आमटी ट्राय करा आणि तुम्हाला पण जर आवडली, तर नक्की तुम्ही जरूर ही सारखी कराल याची मला 100% खात्री आहे. तर मस्तपैकी हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. पुन्हा बघा छान अशी उकळी काढून घ्यायची आणि गरमागरम भातासोबत ना ही चिंचगुळाची आमटी सर्व्ह करायची. आपल्या नेहमीच्या आमटीला मस्तपैकी हा पर्याय आहे. कधीतरी तुम्ही एकदा करून बघितलं ना, तुम्हाला सारखी आवडेल अशी ही आमटी आहे. तर तुम्हाला कोणती आमटी आवडली हे पण मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून म्हणजे कोणत्या गावातून शहरातून बघा हे कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद. बाय.